मी विष्णू राजेंद्र राणे, ग्रामपंचायत सदस्य पिंपळगाव खुर्द व युवासेना तालुका प्रमुख भुसावळ तालुका शिवसेना शिंदेगड। परवा महाराष्ट्र दिनानिमित्त माझ्या गावामध्ये ध्वज उतरवण्याचा सरकारी अधिकारी विसरून गेलेले होते। त्यानिमित्त मी त्यांच्यावर कारवाईचा प्रशासनाकडे मागणी केली आहे। त्या संदर्भात मी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना सुद्धा ती माहिती कळवलेली आहे आणि जिल्हाधिकारी साहेब यांना सुद्धा ती माहिती आम्ही कळवलेली आहे व भुसावळ पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना सुद्धा मी ती माहिती कळवलेली आहे आणि विस्तार अधिकारी पंचायत समिती यांना सुद्धा मी ती माहिती कळवलेली आहे आणि आजच सकाळी औरंगाबाद स्टेशन येथे निवेदन देऊन आलेलो आहे की या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती चौकशी करून त्यांना शिक्षा झालीच पाहिजे। कारण तिरंगाचा अपमान हा खूप मोठा कायद्याने गुन्हा आहे आणि हा गुन्हा माझ्या गावातील ग्रामपंचायतमधील कर्मचारी सरपंच यांनी केलेला आहे। तिरंगा फडकवून संध्याकाळी खाली उतरणं हे त्यांना विसरून गेलेले होते। त्या संबंधित मी प्रशासनाला जागृत केलं आहे आणि मी बाहेर गावून आलो असता मला झेंडा तिथंच दिसला म्हणून मी ग्रामसेवकांना कॉल केला असता त्यांनी सांगितलं मी ॲडमिट आहे। मी शिपायाला सांगितलं होतं की बा संध्याकाळी 5 वाजता ध्वज उतरून घ्यायचा। मी शिपायांना कॉल केला, त्यांनी सांगितलं मी लग्नामध्ये आहे। अशा प्रकारे उडवाउडीचे उत्तर मला मिळाले आणि संध्याकाळी 9:30 नंतर त्यांनी तो ध्वज उतरवला। नियमानुसार बघितलं गेलं तर ध्वज अगर राहून गेला होता तर त्याला उतरवायला नको होता, त्याला दुसऱ्या दिवशी सन्मानपूर्वक सरकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये तो उतरवला गेला पाहिजे होता, असा नियम आहे। परंतु मी जेव्हा यांना फोन केला यांनी गडबडीमध्ये रात्रीच तो ध्वज उतरवून टाकला। म्हणजे एकाच दिवशी तिरंग्याचे 2 वेळा अपमान यांनी केलेला आहे। म्हणून यांना शिक्षा ही झालीच पाहिजे, पुन्हा कोणी असं करणार नाही, तिरंगाच्या बद्दल असं पुन्हा कोणी वागणार नाही म्हणून यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अशी माझी प्रशासनाकडे मागणी आहे। आणि असं न झाल्यास मी उपोषणाला सुद्धा बसणार आहे, आंदोलन सुद्धा करणार आहे, एवढंच कळवायचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।